आमच्या कुकिंग चॅनल मध्ये. आणि आज आहे स्पेशल व्लॉग. हा मराठीत व्लॉग असणार आहे आणि आपण काय बनवतोय? मिसळ पाव. हा, आणि तुषार आजचा व्लॉग लीड करणार आहे. तो नाही, मी नाही लीड करणार. हा, कारण की तो तुम्हाला त्याचे छान मराठी स्किल्स दाखवणार आहेत. तर तुषार, आपण काय काय केलं आणि आपले भाज्या पाले सगळं दाखवून घ्या. ह्याच्यात आहे बटाटा, हे आहे आमचे मटकी. तर ही मटकी आम्ही फुगत घातलेली कारण की आम्हाला माहिती होतं आज मिसळ पाव करायचा आहे. तर आता मी वाटण बनवणार आहे. बनवणार आहे. हा, आणि बटाट्याची भाजी बनवशील तू की मी बनवू? तू. मी बनव, ठीक आहे. तर तू वाटण बनव एकीकडे, मी बटाट्याची भाजी बनवते. बटाट्याची भाजी तर तुम्हाला माहितीच असेल कशी बनवायची, ती आम्ही दाखवणार नाही, पण मिसळ दाखवू कशी बनवायची आहे. ठीक आहे. आणि मी जाऊन घेऊन आलो मिसळचा फरसाण. हा, मिसळचा फरसाण पण आपण घेऊन आलोय. तर आम्ही ही रेसिपी फॉलो करतोय, कोल्हापुरी मिसळ पावची. पावसाठी आम्ही आता हा वाला पाव वापरणार आहोत कारण की आमच्या सोबत बळा धोका झालाय. तुषार इथे खूप फुर्तीने कांदा भाजतोय आणि हा ओला खोबरा पण आणलाय आम्ही. आणि आज मम्मीने मला सुकं खोबऱ्याची पेस्ट करून दिली ऑलरेडी. आमच्याकडे हा गॅस आहे, तर आम्ही गॅसवर हा कांदा भाजतोय कारण की हा वाला इंडक्शन आहे, त्याच्यावर ते होणार नाही. ओके, तर आता वाटणाचं सामान सांगा, काय काय घेतलं तुम्ही? कांदा, लसूण, अद्रक, खडे मसाले. अद्रकला मराठीमध्ये काय बोलतात? माहित नाही मला. आळं. आळ आळ आळं. आळ आळं. आळ. हा, क्लोज. हा, आणि हे पण घेतले, हे ह्याला काय बोलतात मराठीमध्ये माहिती? तीळ. तीळ. मला पण माहित. सगळं माहितीये. टॅलेंट सगळे आपले लपवून ठेवतात. मसाले, जिरा, धणा, इलायची, लॉंग, दालचिनी. तर तेलात हे सगळं घालायचं. इकडे बटाट्याची भाजी बनवते, तो तिथे वाटणाची तयारी करतोय. काय हो माय कॉन्टेंट क्रिएटर, काय टाकला तुम्ही? तर त्यात तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, हिंग टाकलं आणि मी ना प्युरे केलाय ऑनियन, आणि त्यात ते कांदा प्युरे केलाय. सॉरी, प्युरे मराठी में काय बोलतो? मिक्सर मध्ये वाटून घेतलंय. आणि तुम्ही काय करते आता मी टोमॅटोला प्युरे करते. हे वाटत ना आमचं. तर कांदा आम्ही एकच घेतला आणि ह्याच्यात पण कांदा होता. आणि हे ते ओलं वाटण जे तुषारनी बनवलं ते आता टाकतोय आम्ही ह्याच्यात. आणि मग ह्याच्यावर प्युरे केलेला टोमॅटो टाकू. आणि आता थोडे मसाले पण टाकून घेऊया ह्याच्यात. हळद, हा अगरी मसाला आहे, तर अगरी मसाला आय थिंक 2 चमचे टाकते मी. 1 आणि पूर्ण ती भरून 2. आणि बाकीचा जिरा मसाला कुठला घ्यायचा? हा जिरा नाही, कोरिअँडर थोडा टाकते. आणि आता रेड चिली पावडर पण टाकणार आहे मी थोडीशी. शेफ, काय चाललंय? आपल्या प्रेक्षकांना अपडेट द्या. आम्ही वेट करताय तरी किती तेल सोडेल. Then we समझा. उसके बाद फिर हम आएंगे सब. तर आता वाटण वगैरे ह्याच्यात सगळं मसाले वगैरे आम्ही घातले ह्याच्यात. आणि आता त्याचं तेल सुटायचं वेट करतो. इथे बटाट्याची भाजी पण रेडी आहे. इन्स्टंट पॉट मध्ये मटकी आहे, ती गरम म्हणजे ती म्हणजे शिजली पण असेल. इथे कांदा लसूण. तर मी त्या ह्याला पण तडका द्यायचा आहे ह्या मटकीला, तर आम्ही ते करणार आहोत आता. काय करते? तर ही जी मटकीची उसळ होती ना, त्याला पण आम्ही थोडी फोडणी दिली अशी, की त्यात तेल टाकलं की आणि राई जिरा थोडं टाकलं आणि त्याला पण असं आम्ही उकळून घेतो एकीकडे. आणि म्हणजे कारण की ह्यात थोडं तेल कमी होतं, तर ह्यात तेल जास्त टाकलं आम्ही. आणि मग आता हे ह्याच्यात मिक्स करू. फिनिशिंग टचेसची
तयारी करतायत सू शेफ आमचे. कोथिंबीर कापतायत. काय काय कापताय सांगा. कांदा, कोथिंबीर, लिंबू बोलतात. हा लिंबू. एक शो आता ना लिंबू काही गोष्ट मराठी गेम शो चालू असतो लिंबू. शूटिंग होती हमारे सोसाइटी में. कैलेबासिस की सोसाइटी में रहते हैं लगता है आप लोग. तो था लिंबू, कच्चा लिंबू ऐसा गेम शो था. ओह, लिंबू टिंबू टिंबूची शूटिंग झालेली आहे. ह्यांच्या सोसायटी मध्ये खूप मोठे सेलिब्रिटी आहेत. आता सेलिब्रिटी शेफ बनतायत आणि कोथिंबीर कापतायत. आमची मिसळ पण रेडी झालेली आहे. तरी एवढी वर आलेली नाही कारण की मी तेल कमी टाकलेलं, कारण की आपण एवढं तेल खाणार नाही. आणि आमच्या टेबलवर होती मिसळ म्हणून आम्ही आज मिसळ बनवलं. उद्या आहेत वाल. ऑलमोस्ट रेडी झाले. आता आम्ही सगळं असेंबल करू. आता टेस्ट करणार आहोत आम्ही. ते आहो सांगतील कसं झालंय. करा टेस्ट. अरे बोल बना रे, थोड़ा पॉज कर सकते. ये आहे आमचा मिसल. खूप प्रेशर येते का? बोचाला प्रेशर येते की नहीं वो ऐसा परफॉर्मेंस प्रेशर येते. खरंच चांगली झाली की नाही सांग. अप्रतिम. ओके. मीठ बरं आहे. खूप. ठीक आहे. या तुम्ही या जेवायला आमच्याकडे या. जेवायला या. छान झालं. खरंच छान आहे. तिखट थोडं कमी आहे बट मस्त झालंय. झणझणीत नाही आहे. हा हे एकदम झणझणीत नाही आहे बट चांगलं येते कारण की तेवढं दिवस तिखट खाऊन थोडं पोट खराब झालं माझं. गाईस तर आम्ही आता मिसळ पाव खाल्ला. छान झालेली मिसळ. सगळं उरकलं. आता मी आता जिमला जाणार आहे. नेक्स्ट क्लिपमध्ये वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे. झाड आम्ही शोधतोय. आय डोंट नो भेटेल की नाही. स्टे ट्यून्ड इन द ब्लॉग. सुप्रभात आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ह्याच व्लॉग मध्ये. आता वाजलेत 10. मी उठून सगळी तयारी वगैरे केली आणि आता जाणार आहे मी अंघोळीला. दुसरी गोष्ट मी विचार करते मी केस धुवू की नको, बिकॉज हे मी ब्लो ड्राय केलेले ऑनेस्टली आणि मला आवडत आहेत. सो आय थिंक मी फक्त अंघोळ करून घेईन आणि केस नाही धुणार. लाईक थोडं स्टाईल करेन केसांना. मी तयार व्हायला स्टार्ट होईन. तुषार आता मीटिंगमध्ये आहे आणि मग नंतर तो थोडं पूजेचं जे सामान आहे ते घ्यायला जाणार आहे. तर आय थिंक आपण डायरेक्टली आता तयारी केल्यानंतरच भेटू. गाईज तर आम्ही झालो तर रेडी. तुषारने पण कुर्ता घातलाय. मी उपवास ठेवलाय आणि आता आम्ही जेवण बनवून उपवास सोडू. आणि तुला उखाणा पण घ्यायचं तर उखाणं शोधून ठेव. मी माझा उखाणा शोधून ठेवलाय तुझ्यासाठी. हा आणि तू कन्सेंट करतोस ना की आपण 7 जन्मांसाठी एकत्र राहायचं. ओके. तर आता पूजा स्टार्ट करू आम्ही आणि ते पण ब्लॉग मध्ये दाखवू. आणि हा आम्ही ही फांदी घेतली आहे जे आमचं वडाचं झाड असणार आहे, जे करून आम्ही पूजा इथे नीट करू शकतो. तर गाईज फळं आणायला गेला. मी फळं विसरलो. बट माझा हा लुक आहे. मी साडी आज प्लीटेड केली आहे बिकॉज मला किचनमध्ये जाऊन जेवण पण बनवायचं आहे ह्यानंतर. ते पण मी व्लॉगमध्ये शूट करणार आहे. बट माझा लुक आज मी बांगडा वगैरे पण सगळं घातलं आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुषारसारखा साथीदार मिळाला आहे. आणि जेव्हा आपला साथीदार आपल्याला एवढा सपोर्टिव्ह, रिस्पेक्ट देणारा आणि प्रेमळ असेल तर ही पूजा करायला अजूनच आवड निर्माण होते. मी लग्नाच्या आधी हा कधीच विचार नव्हता केला की मी वटसावित्रीची पूजा करेन आणि उपवास पण ठेवेन. पण तुषारच्या स्वभावामुळे मला आता त्यासाठी हा उपवास करायला अजून एक्साइटमेंट होते. माझा नवरा जशी माझी काळजी घेतो आणि तुषारच्या घरातलेही जसं मला समजून घेतात, तर मला असं वाटतं की मी खूप लकी ठरले आहे की मला एवढी चांगली फॅमिली भेटली आहे. मला खूप छान वाटलं की आम्ही दोघांनी मिळून ही एकत्र पूजा केली आणि तुषारनी पण सगळी सामानाची जमव केली आणि मला हेल्प पण केली. आणि तो आजच नाही पण दुसऱ्या दिवशी पण नेहमी माझी अशीच मदत करतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढीच पार पाडतो एक चांगला नवरा म्हणून.
तर मला तुषारला थँक्यू बोलायचं आहे ह्या उपवासानिमित्त. आता मी पूजा केली आणि तुषारला पण ओवाळून घेतलं आणि आता सगळी किचनची गडबड चालू होणार आहे. ओके गाईज, तर आता वेळ आली आहे कशाची, उखाणा घ्यायची. येस, तर मी माझा उखाणा घेते तुषारसाठी. तर वटपौर्णिमेला वडाला मारल्या फेऱ्या 7, वटपौर्णिमेला वडाला मारल्या फेऱ्या 7. आता तुझा बॉन्ड रिन्यू झाला, पुढच्या पण जन्मी देशील ना 7. अप्रतिम अप्रतिम. हा, आणि आता तुषार घेणार आहे त्याचा उखाणा. हे टेक 2 आहे. माझा फर्स्ट उखाणा रिजेक्ट झाला आहे. आकाशात चमकतो शशी, श्रेयाचे नाव घेतो वटपौर्णिमाच्या दिवशी. येस, दिस इज वे बेटर, लाईक इट्स ऑन द थीम अँड स्टफ. गाईज, सो सांगा काय काय आज मेन्यू आहे. पुरी भाजी आणि भेंडीची भाजी आणि वरण आणि भात आणि पापड, अचार आणि डेझर्ट मध्ये आहे सेवयाची खीर. प्रेप दाखवते काय काय चालू आहे. मी चेंज पण नाही केलं बिकॉज उशीर होत होता जेवायला आणि मला भूक लागली ऑनेस्टली. पुरी खायची खूप इच्छा होती मला, तर मी केला आज पुरी बनवते आणि वरण भात सोबत भेंड्याची भाजी आहे. तर ही बटाट्याची भाजी बनवायला बटाटा उकडलाय. हे वरण मी ऑलरेडी रेडी करून ठेवलंय. ह्याच्यात इन्स्टंट पॉट मध्ये भात आहे, खीर झाली आहे. हे पीठ लावून ठेवलेलं मी आधीच पूजेच्या आधी पुरी बनवायला. ते तुषार त्याची भेंड्याची भाजी बनवतोय. काय काय फोडणी दिली आहे सांगा. तडके मी केला. हरी मिरची, अदरक, लसन, प्याज, टमाटर, ड्राई जीरा, पीनट, रोस्टेड पीनट. The puris are fullofying very well. And everything here is a team effort. तर पुरी झाली आहे, भाजी आपली रेडी आहे, वरण, भेंड्याची भाजी आणि मी ते लोणचं घेतलंय. ओके, आता खातोय आम्ही वरण भात आणि भेंड्याची भाजी. कसं वाटलं जेवण? कसं आहे? अद्भुत अद्भुत. ओके, तर झालं आता जेवण. खीर पण खाल्ली मी. खीर मला खूप आवडली, मस्त झाली. लास्ट टाइम शीरकुर्मा बनवलेला मी तेव्हा थोडं हे होतं, बट मस्त झाली आजची खीर आणि पूजा वगैरे पण उरकली. आता मी चेंज करणार आहे कपड्यांनंतर. मी केलं की क्लोज आउट करते हा व्लॉग. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि आतासाठी बाय बाय. आणि सगळ्यांना ऑल्सो वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.